नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता अप्रूव्हल होऊ लागलेले आहेत। भरपूर लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती या अप्रूव्हल संदर्भात मेसेज येऊ लागलेले आहेत। मित्रांनो, ज्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती दिस अप्रूव्हल असा मेसेज आला असेल, म्हणजे त्यांचे फॉर्म अपात्र झाले असतील, तर त्यांच्यासाठी कालपासून आता शासनाकडून पुन्हा एकदा एडिटचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांनी अगोदर एडिटचा ऑप्शन वापरला होता, तर अशा लाभार्थ्यांचे फॉर्म परत चुकल्यामुळे त्यांना फॉर्म अप्रूव्हलला पाठवण्यासाठी ऑप्शन नव्हता आणि हा ऑप्शन आता शासनाकडून पुन्हा एकदा उपलब्ध करून दिलेला आहे आणि एडिट ऑप्शन कालपासून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म मित्रांनो चुकले असतील, काय कारणास्तव रिजेक्ट झाले असतील, तर अशा लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा आपला फॉर्म व्यवस्थितरित्या एडिट करून तो फॉर्म आपल्याला अप्रूव्हलसाठी पाठवून द्यायचा आहे। ही मित्रांनो झाली कालची अपडेट। आता मित्रांनो चालू घडीला सांगायचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान येणारा अनुदानात रक्कम डीबीटी मार्फत थेट ट्रान्सफर केली जाणार आहे। या संबंधित शासनाकडून अगोदर जाहीर जे ते करण्यात आलं होतं। आता मित्रांनो, हे डीबीटी मार्फत येणारा अनुदान आपल्या बँक खात्यामध्येच जमा होईल का, हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे। कारण की मित्रांनो, शासनाकडून ही डीबीटी जी वापरण्यात येते, ही अनुदानामध्ये पारदर्शकता यावी यासाठी ही वापरली जाते। म्हणजेच शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावरती हे अनुदानित रक्कम पाठवली जाते। त्याच्यामुळे आपल्याला हे डीबीटी आपली आहे का हे पाहणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, डीबीटी संदर्भात मी पाठीमागे व्हिडिओ बनवला होता, भरपूर लाभार्थ्यांनी पाहिला असेल। पाहिल्यानंतर मित्रांनो त्याच्या खाली आपल्याला भरपूर लोकांनी कमेंट केलेले आहेत। तर कमेंटमध्ये काय केलेलं आहे की आम्ही जे लाडकी बहीण योजनेसाठी खातं दिलेलं आहे, हे खातं आणि आम्हाला डीबीटीला जे चेक करत आहे हे खातं हे वेगळं आहे। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेसंदर्भात सुद्धा अशीच गोष्ट झालेली होती। ज्या लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यावेळेस त्यांनी वेगळी खाती दिलेली होती। म्हणजेच ज्यांनी SBI ची खाती दिली होती, तर त्यांच्या महाराष्ट्र बँकेमध्ये अनुदान जमा झाले होते। याचं कारण म्हणजे मित्रांनो, शासनाकडून सुरुवातीला खाती पडताळणी करून त्याच्यावरती अनुदान सोडलं जात होतं, परंतु काही दिवसानंतर शासनाकडून डीबीटी मार्फत हे अनुदान पाठवत असल्यामुळे ज्या लाभार्थ्याच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल अशाच खात्यावरती हे अनुदान वितरित करण्यात आलं। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं असेल की पीएम किसान योजनेचे जे अनुदान घेणारे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांच्या पूर्वीच्या बँक खात्याच्या ऐवजी दुसऱ्या बँक खात्यामध्ये त्यांचं अनुदान येऊ लागलं। याच्यामध्ये मित्रांनो, लाभार्थ्यांनी पूर्वी जे खातं दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त डीबीटीला लिंक असलेल्या खात्यावरती हे अनुदान वितरित होत होतं। त्याच पद्धतीने मित्रांनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा असं होऊ शकतं की तुमचं जे लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं खातं आहे, या खात्या व्यतिरिक्त जर तुमचं डीबीटीला दुसरं खातं लिंक असेल, तर त्या खात्यावरती सुद्धा तुमचं अनुदान येऊ शकतं। कारण की शासनाकडून हे अनुदान डीबीटी मार्फत पाठवलं जाणार आहे। त्याच्यामुळे आपली डीबीटी होणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे। आता मित्रांनो, आपलं जर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं खातं डीबीटीचं नसेल, तर इतरत्र कोणतं तरी खातं तुमचं डीबीटीला लिंक असावं, जेणेकरून अनुदान ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस डीबीटी मार्फत असो किंवा तुमचं दिलेल्या खात्यामार्फत पडताळणीनुसार असो, तर ह्या दोन्हीपैकी कोणत्याही खात्यावरती तुमचं अनुदान जमा झालं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही। परंतु जर तुमचं दिलेलं खातं हे डीबीटीला लिंक नसेल किंवा तुमचं इतर बँकेचं कोणतंही खातं डीबीटीला लिंक नसेल, तर मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते। कारण की शासनामार्फत जर डीबीटी मार्फत पेमेंट पाठवायचं निश्चित झालं, तर तुमचं डीबीटीला खातं लिंक नसेल तर अनुदान येणार नाही, तुमचं अनुदान स्टॉप केलं जाईल। त्यासाठी मित्रांनो, आपल्या डीबीटीला कोणतं ना कोणतं एक खातं लिंक असणं गरजेचं आहे। भले तुमचं लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं खातं असो किंवा तुमचं या व्यतिरिक्त दुसरं जे खातं असेल, बँकेचं खातं असेल, तर ते सुद्धा लिंक असले तर काही अडचण नाही। परंतु मित्रांनो, जास्तीत जास्त प्रयत्न करा की लाडकी बहीण योजनेसाठी आपण जे खातं दिलेलं आहे, बँकेचं पुस्तक दिलेलं आहे, तर तेच बँकेचं खातं डीबीटीला लिंक आहे का हे चेक करायचं आहे। जर नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही हे करू शकता। परंतु सांगायचं एवढंच की तुमचं कोणतं ना कोणतं खातं डीबीटीला लिंक करून ठेवा। नसेल या पद्धतीचा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, तुमचा जर असा मेसेज येत असेल इनएक्टिव्ह म्हणून, जर मेसेज असेल म्हणजेच कोणत्याही बँक खात्याला तुमचं आधार लिंक नाही असा इनएक्टिव्हचा जर मेसेज आला, तर मित्रांनो तुम्हाला अनुदान येण्याला थोडी अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमचं डीबीटीला कोणतं ना कोणतं खातं लिंक असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, भरपूर महिला वर्ग जे आहेत त्या कामगार वर्ग आहेत, त्याच्यामुळे याकडे जास्त करून त्यांचं लक्ष जात नाही। हा व्हिडिओ आपला मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना डीबीटी मार्फत जे येणारं अनुदान आणि आपलं डीबीटीला खातं लिंक करणं किती गरजेचं आहे हे त्यांना कळून जाईल आणि ते या प्रोसेसला लवकरात लवकर सुरुवात करतील। बँकेत जाऊन बँक मॅनेजर असतील, कर्मचारी असतील, यांना भेटून आपलं खातं या डीबीटीला लिंक करून घेतील।
तर ही मित्रांनो चालू घडील अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला मेसेज केलेले आहेत की आमचं खातं डीबीटीला लिंक नाही, लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं खातं वेगळं आहे आणि डीबीटीला वेगळं खातं लिंक आहे। असं असेल तर काही अडचण नाही, परंतु डीबीटीला कोणतंच खातं जर लिंक नसेल तर मित्रांनो मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे कोणतं ना कोणतं एखादं खातं डीबीटीला लिंक चालू घडीला असावं, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अनुदानाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच ज्या काही सरकारी योजना येतील त्या योजना तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येतील। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।